ओसरला महाड शहरातील स्वच्छतेसाठी MIDCतील फायर फायटर जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी केली पाहणी। सावित्री नदीला आलेल्या पुराचं पाणी आज ओसरलं असून पुराचं पाणी ज्या भागात होतं तिथं चिखल आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं। जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी स्वच्छतेसाठी MIDCतील फायर फायटरचा वापर करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करत तशा आशयाचे फोन कारखानदारांना केले। पुरानंतरच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। काय प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत अधिकारी आणि इथल्या कर्मचाऱ्यांना? नाही, आता स्वतः नगराध्यक्ष आहेत, सीओ आहेत, सगळे नगरसेवक आहेत, सर्व मिळून एक टीम म्हणून काम करतायत आणि मंत्री महोदयांचा जो काय आदेश आहे भरत शेठचा त्याप्रमाणे आता कलेक्टर साहेबांनाही देखील मी निरोप दिलेला आहे, प्रांत साहेबांना सांगितलेलं आहे की शहरामध्ये जो काय कचरा साचलेला आहे तो पहिला या ठिकाणी साफ करण्यात यावा, त्याची दुर्गंधी पसरता कामा नये। लोकांची जी काय प्यायच्या पाण्याची जी काय व्यवस्थाची लाईन जी काय तुटलेली आहे अर्ध्या शहराची, जवळपास 2500 लोकांची जी काय अडचण आहे ती या ठिकाणी दुरुस्त करायचं काम आता सीओ साहेब या ठिकाणी करतायत, नगराध्यक्ष साहेब या ठिकाणी करतायत आणि त्याच्या माध्यमातून ताबडतोब जे काय शहराला पाण्याची अडचण जी काय काही ठिकाणी भासते त्याच्याकरता टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा पुरवण्यात येईल अशा प्रकारचे आदेश आता सीओ साहेबांनी खाली दिलेले आहेत। महाडच्या फायर फायटिंगच्या गाड्या आहेत फायर ब्रिगेडच्या, त्या या ठिकाणी शहरामध्ये बोलून त्या पद्धतीने जो काय चिखल असेल जिथं कचरा असेल तो त्या ठिकाणी उचलला जाईल, चिखल त्या ठिकाणी साफ केला जाईल आणि मग त्याच्या माध्यमातून ज्या काय मागच्या वेळेला पूर आला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून जसे जेट मशीन आपण आणल्या होत्या त्या जेट मशीनची व्यवस्था पाहिजे का हेही देखील सीओ साहेबांना नगराध्यक्षांना मी विनंती केली तर ते म्हटले तशी काय आवश्यकता लागणार नाही, फायर फायटिंगच्या गाड्यांच्या माध्यमातून साफसफाई होऊ शकते।